हे एफडीएस डिपार्टमेंट आहे, हे 2 ठिकाणावर वापरतात. ज्यांना केंद्राचं लायसन्स आहे त्यांना केंद्राचं एफडीए डिपार्टमेंट रेग्युलेट करतं. ज्यांना राज्याचं लायसन्स आहे त्यांना राज्याचं एफडीए त्या ठिकाणी रेग्युलेट करतं. केंद्राचा कायदा काय सांगतो की शेतकऱ्याने आणलं तसं दूध तुम्ही घेतलं पाहिजे. आता भेसळ हा एक वेगळा विषय. दुधाचं उत्पन्न, त्याची दर्जा, त्याची क्वालिटी, ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी आणि हे त्याच्याशी संबंधित आहे. तर केंद्राचा कायदा असं सांगतो शेतकऱ्यांनी घेतलेलं दूध किंवा सप्लायर्सने घेतलेलं दूध जसं असेल तसं तुम्ही स्वीकारलं पाहिजे. पण बाहेर मार्केटमध्ये पाठवताना ते दूध तुम्हाला तसंच्या तसं पाठवता येणार नाही. तुम्हाला ते त्याच दर्जाचं पाठवावं लागेल. ही प्रोसेसिंग कंपन्यांवरची जबाबदारी. प्रोसेसिंग कंपन्यांवरची जबाबदारी याच्यासाठी आहे की भेसळयुक्त किंवा कमी प्रतीचं दूध नागरिकांना दिलं जाऊ नये. आणि म्हणून त्यांनी आता काय केलं म्हणजे आता बदल केला त्या कायद्यात. आता एफडीए डिपार्टमेंटने आपल्या महाराष्ट्राच्या असं सांगितलं की आता कुठल्याही डेअरीने जे दूध कलेक्शन वाले त्यांनी 3.2 SNF 5.3 त्याच्या खाली दूध खरेदी करायचं नाही. सोमडीची तुम्ही सांगा शेतकरी या दर्जाचं दूध काढू शकतो का? आदिवासी भागातला दूध उत्पादक शेतकरी या दर्जाचं दूध काढू शकतो का? तुम्ही ना सगळे शेतकरी दूधवाले, मग त्या कंपन्यांवर जबाबदारी टाकली. या दर्जाचं दूध नसेल तर तुम्ही त्याची विल्हेवाट लावायची नाही, तुम्ही ते परत करायचं. आणि आता ते दूध जर परत केलं तर मग आपोआप दुधाचं संकलन करणे. दुधाचं संकलन एकदा कमी झालं की मग दुधाचे भाव वाढतील हे नक्की आहे. पण दुधाचं संकलन करण्यासाठी ज्या अटी आणि शर्ती केंद्र सरकारने घातलेल्या आहेत आणि राज्य सरकारने घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल करण्याचं काम गेल्या आठवड्याभरामध्ये जे झालं. आणि त्याच्यामुळे आता तुम्ही सभागृहामध्ये उपस्थित असलेले सगळे लोक आणि हा कार्यक्रम आपण लाईव्ह ऐकत असलेले सगळे लोक त्यांनी हे लक्षामध्ये घ्या. त्याचा परिणाम परिणाम या दुधाच्या धंद्यात टाळणं. आमची तर भूमिका हीच आहे की तुम्हाला शेतकऱ्यांना 4 पैसे मिळाले पाहिजे. फेक अकाउंट काढणं, बदनामी करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. माझी सगळ्यांना विनंती की तुम्ही फेक अकाउंटवरून बदनामी करण्यापेक्षा ज्याला कोणाला करायचे ना त्यांनी स्वतःच्या अकाउंटवरून करायचं. आणि स्वतःच्या अकाउंटवरून बदनामी केल्याच्या नंतर त्यामध्ये नाही तुम्ही आव्हान मला करता वैसे पडताना असं करावं, वैसे पडताना नैतिकता स्वीकारून राजीनामा द्या, अमुक करावं, तमुक करावं. आता विरोधकांनी काय करायचं ते ठरवलं. पण आमचे पक्षाचे कार्यकर्ते काय करतात? तुमच्या नेतृत्वावर, तुमच्या विचारावर, तुमच्या पक्षावर शिखरफेक केली जाते. तुमच्यामध्ये एक सुद्धा माणूस समर्थ नाही का की या सगळ्या गोष्टींना तेवढ्या सडेलपणानं स्वतःच्या अकाउंटवरून उत्तर देऊ शकेल? तुमचं हिंमत नसेल तर तुम्ही सांगा की आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलो तर आम्ही फक्त कामापुरतेच कार्यकर्ते आहोत आणि बाकीच्या गोष्टी कुठल्या गोष्टी आम्ही अंगाला लावून घेणार. चुकीच्या गोष्टीचं समर्थन करा असं मी कधीच सांगणार. पण ज्या गोष्टी आहेत ज्या चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी मांडल्या जात आहेत आणि मग
केवळ आपला कार्यक्रम विकासाचा कार्यक्रम आहे आणि विकासाच्या बाजूने आणि सत्तेच्या बाजूने लढायचं काम आपल्याला ज्यावेळेला करायचंय त्यावेळेला मग आपल्याला त्याच गोष्टीतून लढावं लागेल. सगळ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्या कार्यकर्त्यांना मी वॉच करत असतो, कोणाकोणाचं काय चाललंय, कोण कोण काय काय करतोय. तुम्हाला पक्षावर होणारे हल्ले कोण कोण लावताच आले पाहिजे. तरुण असतील, ज्येष्ठ असतील, महिला असतील, पदाधिकारी असतील, सगळ्यांनी लावले पाहिजे. अरे आम्ही कुठे असलो तर गाडीसारखं आमचं लक्ष इथंच असतं. परवा केंदूरला त्याच पावसाची घटना घडली. ठाकर समाजाची 35 कुटुंब राहतात. 35 कुटुंबावर त्या ठिकाणी त्याचे घर पडले. मोठी आपत्ती झाली असती तर लगेच तिथं काहीतरी भयंकर घडला. मी फोन केला, विचारलं तहसीलदार प्रांतांनी सांगितलं ते पुनर्वसन करायचं ठरलंय. तर ते मोजणी होतं. मोजणीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं उद्या संध्याकाळपर्यंत मोजणी करून उद्या संध्याकाळपर्यंत मला कपत्राची प्रत मिळाली पाहिजे आणि ती कपत्राची प्रत मला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मिळाली. आज बेंगळूरच्या सुद्धा लोकांचा या ठिकाणी घरांचा प्रश्न मार्गी लागला. आमचे बेंगळूरचे कार्यकर्ते नाही सरकार, आमच्या 42 गावातले कार्यकर्ते नाही सरकार. आदिवासी भागातल्या प्रवीण पाटीलनी मला फोन केला की त्या ठिकाणी या ठाकर समाजाचे लोक आहेत, त्यांना मदत करण्याची गरज आहे. मग मी पदाधिकाऱ्यांना फोन केला आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलं त्यांना स्थलांतरित करा, त्यांची जेवणाची व्यवस्था करा आणि जेवणाची व्यवस्था केल्याच्यानंतर 2 दिवस त्यांना ठेवल्याच्यानंतर मग ते पुन्हा त्या ठिकाणी आपापल्या कुटुंबाकडे. आता खरं तर मी काही या छोट्या छोट्या प्रश्नांना उत्तरं देत बसत नाही करत, पण आज मी थोडंसं बोलणार. मी एवढंच तुम्हाला सांगतो. आता बरेच लोक आपल्याला स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून देतात. शेतकऱ्यांचे रस्ते आणून शेतकऱ्यांचा कैवारी असतो का? नाही, नागपूरकर नाही. कोणता संस्था होती तुमच्या गावात आहे का? कुठं गेली? तिचं काय झालं? असं आता गावात काही लोकांनी करायला आणि आपल्या तालुक्याला बदनाम करायला सुरू केलेलं आहे. पण तुमच्या मनात काहीतरी संकट असतं तरी ते तुम्ही मला खुलेपणाने विचारा. मी आज या कार्यक्रमामध्ये बाकीची भाषणं एवढ्यासाठी ठेवलेली आहे की माझं भाषण झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असले तरीही त्यांनी प्रश्न विचारावे आणि पत्रकारांच्या मनामध्ये काही प्रश्न असले तर तुम्ही सुद्धा मला प्रश्न विचारा. त्याची उत्तरं जिथल्या तिथं देण्याची जबाबदारी आज माझी त्या ठिकाणी आहे. शेवटी चौकशीमध्ये काय होईल? आता बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या. मग आता हे एवढं सगळं चाललं मग याच्यावर झालं, त्याच्यावर झालं, हा या पक्षाचा पदाधिकारी, तो याचा तमका, त्याचा तमका. मग पडद्यामागचा सूत्रधार, पडद्यामागचा सूत्रधार मी नाही एवढंच लक्षात ठेवा. आणि इथं सूत्रधारच नाही, इथं इतकी मुदत पुढे गेली की या तालुक्याचा अडका पडला. अरे उदाहरण सांगायला गेलो तर या तालुक्याला कळेल राष्ट्र या तालुक्यात कुठे आहे. पण या काही जाणार नाही. आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो की जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, जोपर्यंत आरोपपत्र निश्चित केलं जात नाही, जोपर्यंत FIR दाखल होत नाही, तोपर्यंत त्याच्यावर माझ्यासारख्याने काही खाजगीत किंवा विधानसभेमध्ये सुद्धा बोलणं योग्य नाही. कारण याला या विषयाचं सर्व थोडंफार का होईना ज्ञान त्याच्यामध्ये आहे. पण मला एक आणखी विचारायचं वाणी साहेब की आता ही छापेमारी झाली, पण आमचे 2 कार्यकर्ते असतात,
भाजपच्या कार्यकर्त्यांच्या डेअरीमध्ये छापेमारी झाली का नाही झाली? त्याच्यात तुमच्या तोंडून गृहकार्य निघत त्या काकांच्या बद्दल बरंच बोललं गेलं. ठीक आहे, काकांनी सांगितलं माझा पुतण्या आहे, तो पुतण्याने काय केलं मला माहिती नाही. ठीक आहे, ते आता त्यांच्यावर कारवाई झाली, पोलिसांनी अटक केली, ते जेलमध्ये आहे. त्याला पण आम्ही अडवायला गेलो नाही की तुम्ही आता सोडा का आणखी काय करा का काय करा वगैरे वगैरे. आणि म्हणून हे सगळं त्या ठिकाणी चालतं. आणि हा भेसळीचा विषय जो आहे हा इतका लहान विषय नाही. आता भेसळ कशा कशामध्ये होते? फक्त दुधातच होते का? चिकनमध्ये होते की नाही होते? जे वारकरी नाही तरी उत्तर द्या, हो नाही तर नाही काय ते सांगा. मटणात होते, तांदळात होते, मसाल्यात होते, खाद्यतेलांमध्ये होते, औषधांमध्ये होते, आणखीन कशा कशा भेसळ होते. सगळ्यात मोठी भेसळ तर विचाराच्या तुमच्या डोक्याची भेसळ झाली ना, ती खरी भेसळ आहे. आणि ती खरी भेसळ तुम्हाला काढा आणि मग तुम्हाला दुधावर, भेसळीवर, बाकीच्या गोष्टीवर काय बोलायचं ते बोला. पण हा विषय तुम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी काढला का दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात काही राजकारण कटकारस्थान करण्यासाठी काढले? ठीक आहे, तुमचं तुम्हाला लक्षात हो, मला त्याचं काही म्हणणं नाही. आणि म्हणून मी तुम्हाला माझा सगळा कार्यक्रम सांगितला. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करून आपण पुढे जातो. पण एखादा लहान प्रश्नावरून सुद्धा जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये भांडण लावायचं काम कोणी करत असेल. काल शिमल्याला एक दुर्दैवी आहे, एका अल्पवयीन तरुणीच्या बरोबर मुलीच्या बरोबर पुढं छोटं काही छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी तातडीने कारवाई केली. आता कायदा काय सांगतो? कायदा सांगतो की एखाद्या महिलेच्या विरुद्ध काही अत्याचार, अन्याय किंवा आणखीन काही वेगळ्या गोष्टी करायचा कोणी प्रयत्न जर केला आणि ती पीडिता जर जिवंत असेल तर तिची आयडेंटिटी समाजामध्ये उघड होता कामा नये. कारण त्याला पॉक्सोचा कायदा लागतो. आणि पॉक्सोचा कायदा ज्या वेळेला लागतो त्यावेळेला मग त्याचं चित्रीकरण केलेला पत्रकार सुद्धा क्रिमिनल प्रॉसिक्युशन मधून सुटणार नाही. त्याला भेट देण्याच्या कुटुंबाला एखादी व्यक्ती त्याच्यामध्ये मृत्यू पावली तर मग त्याच्या घरी सांत्वनाला जातात. आता विचारतात शिवराज एवढी मोठी घटना केली, वळसे पाटील अजून भेटायला काय? अरे बाबा, कायदा समजून घ्या, असं जाता येत नाही. असं गेला तर त्या मुलीच्या आयुष्याची बर्बादी केली. मला शिवराज ग्रामस्थांचं काय कळत नाही. त्यांनी ग्रामसभा काय बोलवली, आज कोणी काय भेटायला काय घरी जाणार होते. शेवटी त्या मुलीची जर आयडेंटिटी रिव्हील झाली तर त्याचं अख्खं आयुष्य त्याच्यामध्ये उद्ध्वस्त होऊ शकतं. दुर्दैवानं हे घडलं, पण त्यातल्या त्यात फारसं काही घडलं नाही, फक्त छेडछाडच झालेली आहे. त्यामुळे त्या निष्पाप 4 वर्षाच्या बालिकेचा काही दोष त्याच्यामध्ये नाही. आणि त्याच्यामुळं आज लगेच तिथं मग वेगवेगळ्या संघटनांचे लोक जातात. मग परराज्यातून आलेले मुसलमान, राज्यातले मुसलमान, हिंदू, अरे हा काय विषय तुम्ही आर्थिक प्रगतीचा विषय मांडला, समाजाला पुढे घेऊन जायचा विषय मांडला. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही घेता. महात्मा फुले ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांनी 1902 सालामध्ये मागासलेल्या समाजासाठी पहिलं आरक्षण दिलं. शाहू महाराजांनी दिलं 1902 मध्ये. आपल्याला जे आरक्षण मिळालं ते 1905
1950 मध्ये मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपल्या घटनेप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते लिहिलं. त्यामुळं हे सगळे एकमेकाचे गुरु आणि त्यांची विचारधारा घेऊन आम्ही ज्यावेळेला पुढे चाललो त्यावेळेला अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी करणार असाल. माझी त्यांना सगळ्यांना एक जाहीरपणाने विनंती की आपण अशा प्रकारच्या गोष्टी कृपया करू. सरकार आपला, गृहमंत्री आपला, शेवटी अशी एखादी छोटीशी घटना घडली ती जर पसरत गेली तसं लोन राज्यभर त्या ठिकाणी बसवू शकतो. मी गृहमंत्री म्हणून काम केलेलं मला माहिती आहे सरकार कसं चालतं, घटना कशा घडतात, भिजवायच्या कशा असतात, पेटवायच्या कशा असतात. आणि म्हणून अशा प्रकारे कुठल्याही लहान मोठ्या प्रसंगाच्या माध्यमातून आपण जर हे करायला लागलो तर ते निदान सत्तेमधल्या सामील असलेल्या लोकांनी तरी त्या भानगडीत पडू नये अशी माझी तुम्हाला विनंती.